बीड जिल्ह्यात गत वर्षभरात 300हून अधिक बालविवाह झाल्याचं समोर आलंय, ज्यात 258 बालविवाह रोखण्यास जिल्हा प्रशासनाला यश आलंय, तर प्रशासनानं 18 जणांवर गुन्हे देखील दाखल केलेत। जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे। त्याच माध्यमातून हे बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आलंय। मात्र जिल्ह्यात बालविवाह रोखले जात असल्यानं इतर ठिकाणी जाऊन बालविवाह होत असल्याची चिंतेची बाब जिल्हा बाल प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। यात प्रामुख्यानं ऊसतोड कामगार मुलांच्या बालविवाहाचा समावेश आहे। ह्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर म्हणजे बालविवाहाचा जर आकडा पाहिला आणि वास्तव्य स्वरूपामध्ये जी परिस्थिती आहे, जी अंडरग्राऊंडला जाऊन पाहिली आपल्या, ती एवढी बिकट आहे की त्याबद्दल मला खूप म्हणजे वाईट वाटतं की आपण बीड जिल्ह्यामध्ये आपण कधी हे करणार। हा आकडा कमी होण्याच्या ऐवजी जास्त वाढत चाललोय। मग का वाढत चाललाय हा आकडा? ह्याच्यामध्ये आपण म्हणजे आपलं शासन काम करते, आपले सामाजिक कार्यकर्ते काम करतायत, आपले काही स्वयंसेवक आहेत ते पण काम करतायत, काही अन्य लोक आहेत ते पण काम करतायत, तरी पण हा आकडा का वाढतोय, का वाढत चाललाय ह्या पाठीमागचं खूप म्हणजे विशेष करून अभ्यास करण्याची खूप गरज आहे। आणि ज्यावेळेस आपले मॅडम होत्या दीपा मधुरे मॅडम, तर त्यावेळेस आपण खूप छान प्रकारे हे यशस्वीरित्या आपण थांबवलेत हे बालविवाह। आणि त्याच्यामध्ये FR करून सुद्धा आणखीनही आकडेवारी ह्या आहेच, चलतोय हा आकडेवारी येऊन देखील जो गोपनीय आकडा आहे की 100 बालविवाह झालेले आहेत किंवा 50 आहेत, 30 आहेत, हे बालविवाह आणखीन पण उघडीस आलेले नाही आहेत काही ठिकाणचे। कारण की बीड जिल्ह्यातले काही लोक ऑदर सिटीला जाऊन सुद्धा बालविवाह करायलेत। अशा केसेस सुद्धा आहेत की आपल्याकडची बीड जिल्ह्याचे लोक आहेत की ते तिकडे जाऊन बालविवाह करतायत, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करतायत। कारण की आपण एवढं छान काम करतोय, त्यांच्यापर्यंत कशा ना कशा स्वरूपात पडतोय। तिथं जाऊन आपले ग्रामसेवक आहेत, पोलीस विभाग आहे, अंगणवाडी सेविका आहेत, सरपंच आहेत, हे सगळे आपल्याला मदत करतायत। आपण एक कॉल केला तर तो अर्धा तासाच्या आतमध्ये तो फॉलोअप घेतला जातो, अर्ध्या तासाच्या आत फॉलोअप घेऊन तो बालविवाह थांबवला जातो। हे कुठेतरी जनतेला माहिती झालेलं आहे, त्यामुळे ते ऑदर सिटीला जातात। पण एवढं पण त्यांना माहिती नाही आहे की हा 1098 जो आहे हा टोल फ्री नंबर आहे। हा टोल फ्री नंबर पूर्ण पोहोचलेला आहे, जनजागृती त्याची एवढ्या प्रमाणात झालेली आहे की सगळ्यांना माहिती आहे की हा नंबर जो आहे की ह्याला तात्काळ ह्याला बॅलन्स लागत नाही आहे। हा टोल फ्री नंबर असल्यामुळं जनजागृती शाळेमध्ये झालेली आहे, सर्वसामान्यपर्यंत हा नंबर पोहोचलेला आहे। त्यामुळे हा कॉल तात्काळ अर्धा तासाच्या आत हे मुलांची जी आहे समस्या सोडवली जाते। पण तरी देखील मला वाईट वाटते की हा आकडा खूप जास्त आहे। बालविवाहाची कारणं मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ग्रामीण भागात पालक चिंतेत असतात। त्यात ऊस तोडीसाठी कामगारांचे स्थलांतर होते, त्यामुळे त्यांच्या किशोरवयीन मुलींचा प्रश्न निर्माण होतो। अशातच बालविवाहाचा पर्याय पालकांकडून निवडला जातोय। जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बालविवाहांसारखे प्रमाण आढळून आले आहे। स्टार पोलीस न्यूज, बीड।